उद्योजकचं डेफिनेशन काय? उद्योजकाला उत्तर येणं गरजेचं नाही आहे, पण त्याला चांगले प्रश्न येणं गरजेचं आहे. दॅट इज द डेफिनेशन ऑफ एन एंटरप्रेन्योर. आणि रेडीमेड तर काहीच मिळत नाही आपल्याला. मी कुणाला जाऊन भेटू, अजिबात उत्तरं मिळणार नाहीत. मी देऊ शकतो, पण दॅट इज नॉट द राईट अप्रोच. एंटरप्रेन्योर कोण माहिती आहे काय? जो विमानातनं उडी मारतो आणि खाली पडत पडत ना स्वतःचं पॅराशूट स्वतः बनवतो. दॅट इज एंटरप्रेन्योरशिप. त्यामुळे तुम्हाला मदत करायला कोणी येणार नाहीये. तुम्ही जर स्वतःचं पॅराशूट नाही बनवलं तर आपण खाली पडून फिनिश. एंटरप्रेन्योरचा ॲटिट्यूड असा असायला हवा की मी उडी मारणार आणि पडायच्या आधी मी पॅराशूट बनवणार. दॅट इज द अप्रोच. आणि हे शोधायला सुरुवात केलं ना की सगळं मिळतं. एकतर काही लोकांनी ठरवलेलं असतं एकदम घट्ट मनाशी की मी कधीच पार्टनर घेणार नाही, आमची कुठेही शाखा करणार नाही. पार्टनरशिप वाईट. पार्टनरशिपमध्ये भांडणं होतात, पार्टनरशिपमध्ये रिलेशन खराब होतात, त्यामुळे पार्टनरशिप करायची नाही. ह्या समजुती आहेत. आणि लहानपणापासून आईवडिलांनी सांगितलंय बाबा तू अर्धी भाकरी खा पण कर्ज घेऊ नको. आता आईवडिलांचा शब्द कसा मोडायचा आपण? कारण त्यामुळे आपण आता कर्ज घेत नाही, लोन घेत नाही. पण दॅट इज अ सायन्स टू इट. तुमच्याकडे जर 1 करोड ॲसेट असेल तर 30 लाख तुम्ही लोन घेऊ शकता. तो ॲसेट रेशिओ असतो त्याला. 30 लाख यू कॅन इझिली ॲब्सॉर्ब 1 करोड ॲसेट. त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत. ह्या माइंडसेट तो मी माझी मानसिकता बदलेन म्हणजे काय? वेगळ्या पद्धतीने बिझनेस करेन, वेगळ्या अप्रोचने बिझनेस करेन.